मलेशियातल्या इपोह इथं सुरू असलेल्या सुलतान अझलन शाह कप हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतानं प्रवेश केला आहे. कॅनडाविरुद्धच्या सामन्यात भारतानं 14-3 अशा मोठ्या फरकानं विजय मिळवला. आक्रमक हॉकीची खेळी करत भारतानं सामन्यात एकतर्फी वर्चस्व गाजवलं आणि गुणतालिकेत अव्वल 2 स्थानांमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. क्रेग फुलटन यांच्या प्रशिक्षणाखालील भारतीय संघ अंतिम फेरीत बेल्जियमशी भिडणार आहे. साखळी सामन्यांमध्ये बेल्जियम हा भारताला पराभूत करणारा एकमेव संघ आहे. लखनौ इथं सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा अनुभवी खेळाडू किदांबी श्रीकांत उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. पुरुष एकेरीत प्रियांशू राजावतनं दुखापतीमुळे सामना सोडल्यामुळे श्रीकांतला उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला. त्याचा उपांत्य फेरीत सामना भारताच्याच एम मंजुनासोबत होणार आहे. महिला दुहेरीतही गायत्री गोपीचंद आणि ट्रिसा जॉली या जोडीनं तुर्कीच्या 5व्या मानांकित जोडीला हरवून उपांत्य फेरीत आपली जागा निश्चित केली आहे. मात्र महिला एकेरीत उन्नती हुडा आणि तन्वी शर्मा या दोघींनीही त्यांच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात हार पत्करावी लागली. जपानच्या हिना अकाईची हिनं भारताच्या तन्वी शर्माला 21-17, 21-16 अशा सरळ 2 गेममध्ये नमवलं, तर तुर्कीच्या नेस्लिहान अरीननं उन्नती हुडाचा 21-15, 21-13 अशा फरकानं पराभव केला. या दोन्ही पराभवांमुळे महिला एकेरीतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे.